नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा लेन्सेसचा पुढचा भाग आपण सुरू करू. सुरुवात आपण ट्राय धिस जो पुस्तकात दिलेला आहे तिथून आपण करू. ट्राय टू रीड अ बुक कीपिंग इट व्हेरी फार फ्रॉम युअर आईज. एक पुस्तक घेऊ आणि ते आपल्या डोळ्यापासून लांब अंतरावर ठेवू. Try to read a book keeping it very close to your eye. आता अतिशय जवळ आपल्याला हे पुस्तक ठेवायचं आहे. तिसऱ्या ह्याच्यात ट्राय टू रीड ए बुक कीपिंग इट ॲट ए डिस्टन्स ऑफ 25 सेंटीमीटर फ्रॉम युअर आय. आता काय करा की हे जे पुस्तक आहे हे सामान्यतः आपल्याला नियर पॉइंट जो आहे त्या पॉइंटवर आपण ते ठेवलं 25 सेंटीमीटरवर. काय दिसेल आपल्याला? ॲट विच टाइम यू सी द अल्फाबेट्स क्लिअरली. 3 सिच्युएशन पाहिल्या आणि तुम्हाला माहित आहे की लांबवर जरी होतं तरी एवढं शार्प दिसत नव्हतं, तरी वाचता येत होतं. अतिशय जवळ नेलं तर आपल्याला वाचता येत नव्हतं, पण 25 सेंटीमीटरवर मात्र ते आपल्याला क्लिअरली दिसलं. अतिशय जवळ दिलं म्हणजे स्ट्रेस न करता आपण ते पाहिलं तर आपल्याला ते वाचता येत होतं. ऑफकोर्स इन थर्ड सिच्युएशन बुक इज क्लिअरली विजिबल विदाउट स्ट्रेस ऑन द आय. पहिल्या आणि तिसऱ्या मध्ये थोडा स्ट्रेस आपल्याला द्यावा लागला वाचायसाठी, पण आपण वाचलो. पण थर्ड मध्ये आपल्याला स्ट्रेस पडलाच नाही. ॲज कॅपॅसिटी ऑफ द आय लेन्स टू चेंज इट्स फोकल लेंथ इज क्वाईट गुड. आपल्याला लांबवर ठेवलं तरी वाचता आलं, स्ट्रेस द्यावा लागला. जवळ ठेवलं वाचलं आपण, स्ट्रेस आला, पण तरी वाचता आलं. याचा अर्थ आपल्या डोळ्यांनी म्हणजे लेन्सनी फोकल लेंथ ॲडजस्ट केली आणि द कॅपॅसिटी आपल्या आय लेन्सची चांगली आहे. कशाची कॅपॅसिटी? टू चेंज द फोकल लेंथ. यालाच म्हणतो आपण द पॉवर ऑफ अकोमोडेशन वॉज गुड. म्हणजे साधारणतः आपण सामान्यतः पाहत राहतो, लांबची वस्तू आपल्याला दिसते, जवळची वस्तू दिसते, कारण आपला डोळ्याची लेन्स फोकल लेंथ ॲडजस्ट करत राहते, कारण आपल्या डोळ्याची पॉवर ऑफ अकोमोडेशन ही चांगली आहे. पण असं नेहमीच राहतं का? राहत नाही. मग आपल्या डोळ्याला ती वस्तू एक तर लांबची वस्तू क्लिअर दिसत नाही किंवा जवळची वस्तू क्लिअर दिसत नाही, कारण पॉवर ऑफ अकोमोडेशन नेहमीच चांगलं राहत नाही. पर्सन टू पर्सन ते बदलतं. मग आपण आता जे शिकणार आहोत तर डिफेक्ट ऑफ विजन अँड देअर करेक्शन. आता इथं जे डिफेक्ट आपण शिकू ते ऑप्टिकल संदर्भात, आपण रिफ्रॅक्शनच्या संदर्भात डिफेक्ट शिकणार आहोत. आता डोळ्याचे तर अनेक म्हणजे रोग आहेत, ते थोडी शिकायचं. फक्त रिफ्रॅक्शनच्या संदर्भातले जे डिफेक्ट आहेत आणि ते करेक्ट कसे करायचे हे आपण आता इथं शिकणार आहोत. आता आपल्याला माहित आहे की सम पीपल कॅनॉट सी थिंग क्लिअरली. उदाहरण घेऊ की आपण मोबाईल कॅमेरातून एक गाय लांबवर उभी आहे, मोबाईल मध्ये आपण बघून राहिलो, लांबचं गाय आपल्याला क्लिअरली म्हणजे दिसते आहे, पण मोबाईल मध्ये ती ब्लर दिसते, क्लिअर बारकावे दिसत नाही, ब्लर कळते तुम्हाला. किंवा काही पर्सनला लांबचं ब्लर दिसते, पण जवळ तीच गाय जर मोबाईल मध्ये आपण कॅमेरा घेऊन पाहिली तर ती मात्र दिसते. म्हणजे आपण इथं काय पाहतो, काही लोकांना लांबचं क्लिअर दिसते, काही लोकांना जवळचं क्लिअर दिसतंय. ड्यू टू लॉस ऑफ अकोमोडेशन पॉवर ऑफ द लेन्स इन देअर आय.
म्हणजे हे कशामुळे होतं, त्यांचं जे अकोमोडेशन पॉवर आहे लेन्सचं ते लॉस होतं. म्हणजे फोकल लेंथ काही बरोबर लेन्स ऍडजस्ट करू शकत नाही. बिकॉज ऑफ द डिफेक्टिव्ह रिफ्रॅक्शन बाय द लेन्सेस द व्हिजन बिकम, म्हणजे असं व्हिजन असायला पाहिजे एखादा व्यक्ती पाहताना फेंट, फिकं दिसायला लागेल किंवा आपल्याला फजी म्हणजे ब्लर दिसायला लागेल, क्लिअर व्हिजन आपल्याला राहत नाही. इन जनरल देअर आर 3 टाइप्स ऑफ रिफ्रॅक्शन डिफेक्ट्स. आपल्या सिलेबसमध्ये 3 केलेले आहेत, जास्त आहेत पण 3 कव्हर केले आहेत. मायोपिया, नियर साइटेडनेस. आता मायोपिया हे त्याचं बायोलॉजिकल नाव झालं. नियर साइटेडनेस म्हणजे आता तिथं काय होतं, काय घटना घडते ते बघू आपण. हायपरमेट्रोपिया, लॉंग साइटेडनेस आणि प्रेस बायोपिया, हे 3 डिफेक्ट आपल्याला शिकायचे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मायोपिया बद्दल माहिती घेऊ. नियर साइटेडनेस. इन दिस केस काय होतं की द आय कॅन सी नियर बाय ऑब्जेक्ट क्लिअरली, जवळचं क्लिअर दिसतं, बट द डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट अपियर इनडिस्टिंक्ट, म्हणजे ब्लर दिसायला लागतं, म्हणजे लांबचं दिसत नाही. बरोबर. तर this means that the far point of the eye is not at infinity but shifted closer to the eye. तुम्हाला माहित आहे की लांबवरचं क्लिअर दिसत असेल, म्हणजे विदाउट स्ट्रेस, तर त्याला आपण फार पॉइंट म्हणतो. मग आता लांबचं जर आपल्याला दिसत नाही याचा अर्थ जो फार पॉइंट आहे, कारण की आपल्याला जवळचं दिसायला लागतं, म्हणजे फार पॉइंट हा जवळ आलेला आहे. मग किती जवळ आलेला आहे, तर जवळपास तुम्ही असं घ्या की 1 मीटर पासून 6 मीटर पर्यंत आपल्याला दिसते आणि त्याच्या पलीकडचं आपल्याला दिसत नाही. अशा वेळी काय होतं बघा, तर पहिल्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल की जवळची जी वस्तू आहे तिची जे इमेज आहे, तिची इमेज रेटिनावर पडलेली आहे. बरोबर. मात्र मायोपिया आय मध्ये काय दिसतं की लांबची वस्तू दिसत नाही, पण लांबवरून येणारे जे रेज आहेत ते पॅरलल येतात, तुम्हाला माहित आहे. आणि ते पॅरलल आल्यानंतर काय होतं की रिफ्रॅक्ट झाल्यानंतर, लेन्स मधून रिफ्रॅक्ट झाल्यानंतर ते रेटिनावर पडत नाही. त्याची जे कॉन्व्हर्जिंग होतं ते एकत्र जे येतात ते रेटिनाच्या समोर येतात. कारण आता इथं हा जो लेन्स आहे याच्यामध्ये डिफेक्ट आहे, हा काहीच नाही करणार, हा फोकल लेंथ ऍडजस्ट करणार नाहीये. त्याच्यामुळं लांबवरून येणारे जे रेज आहे त्याची इमेज डोळ्याच्या म्हणजे रेटिनाच्या समोर तयार होते. हा झाला मायोपिया आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की फार पॉइंट जो इन्फिनिटीवर आहे म्हणजे तो जवळ येतो, याचा अर्थ एवढाच घ्यायचा. आता सांगितलं की आपल्याला साधारणतः जवळचं दिसू शकतं 1 ते 6 मीटर अंतरावर, त्याच्या पलीकडचं आपल्याला दिसत नाही. इन नियर साइटेडनेस द इमेज ऑफ डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट फॉर्म इन फ्रंट ऑफ द रेटिना, जे आता आपण पाहिलं. आता इथं नियर साइटेडनेस किंवा त्याला आपण शॉर्ट साइटेडनेस असं म्हणतो. आता इथं काय शॉर्ट काय झालं, हे जे अंतर आहे हे शॉर्ट झालं, म्हणजे हे अंतर कुठं पाहिजे होतं, हे एकत्र कुठे यायला पाहिजे होते, कॉन्व्हर्ज कुठं करायला पाहिजे होती, रेटिनावर, पण त्यानं कॉन्व्हर्ज केलं समोरच, त्याच्यामुळं शॉर्ट पडलं आहे. म्हणजे हे जे अंतर आहे हे शॉर्ट पडलं इथं पोहोचायला, म्हणून आपण म्हणतो शॉर्ट साइटेडनेस किंवा नियर साइटेडनेस.
तर इथं हे लक्षात ठेवा, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. आणि बऱ्याच वेळा त्या मायोपिया आणि नियर साइटेडनेस मध्ये कन्फ्युजन हा प्रकार राहतो विद्यार्थ्यांचा. त्याच्यामुळं इथं हे शॉर्ट झालं, म्हणून शॉर्ट साइटनेस किंवा नियर साइटेडनेस. देअर आर 2 रिझन फॉर दिस डिफेक्ट. आता हे असं का घडतं? तुम्हाला माहित आहे की त्या लेन्स मध्ये डिफेक्ट आलेला आहे, तो काहीच करणार नाही, फोकल लेंथ चेंज नाही करणार. हे कशामुळे? तर याचे दोन संभावना येतात. द कर्वेचर ऑफ द कोर्निया अँड आय लेन्स इन्क्रीजेस. आता बघा, हा जो कोर्निया आहे याचं कर्वेचर जे आहे हे वाढतं. आता कर्वेचर वाढला म्हणजे हा मोठा झाला, राऊंडेड झाला, फुगला, है ना. आणि तुम्हाला माहित आहे की जर हा थिकर झाला, जाडा झाला, तर फोकल लेंथ काय होईल? कमी होईल, है ना. म्हणजे कॉन्व्हर्जिंग पॉवर वाढून जाते. त्याच्यामुळं ते जे रेज आहे ते या रेटिना समोरच एकत्र येतात. हे कशामुळे झालं? हा जो लेन्स आहे हा मोर राऊंडेड झाला, बल्की झाला, थिकर झाला, त्याच्यामुळं. आता इथं फंक्शन कोणाचं होतं? हा जो सिलरी मसल्स होतं याचं फंक्शन होतं, पण ते काम करून नाही राहिलं बरोबर. द मसल्स नियर द लेन्स कॅनॉट रिलॅक्स. आता हा दोष आपण सिलरी जे मसल्स आहे त्याचा देऊ की त्याच्यामुळं हा जो साईज आहे थिन होणं, थिक होणं हे स्टॉप झालेलं. सो द कॉन्व्हर्जिंग पॉवर ऑफ द लेन्स रिमेन लार्ज. कॉन्व्हर्ज जास्त झालं म्हणजे फोकल लेंथ कमी झाली, त्याच्यामुळं इथं शॉर्ट झाली, फोकल लेंथ शॉर्ट झाली, शॉर्ट साइटेडनेस. मात्र नॉर्मल आय काय करतं की लांबवरून येणारे जे रेज आहे, आता इथं बघा हा जो लेन्स आहे हा कसा दाखवला मी? थिन दाखवला. त्याच्यामुळे यानं काय केलं की फोकल लेंथ वाढवली. त्याच्यामुळं नॉर्मल आय मध्ये इथं आपल्याला इमेज तयार झाली. त्याच्यामुळं समोरची जी वस्तू आहे लांबवरची ती दिसते, आणि इथं या डोळ्यावर इमेज न पडल्यामुळं लांबवरून येणारे जे किरण आहेत ते पोचतच नाही, त्याच्यामुळं ब्लर अशी इमेज आपल्याला दिसते. तर हे मायोपिया आहे. द लेन्स ऑफ द आय इज फ्लॅट फॉर डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट. हे झालं नॉर्मल आय. दुसरं कारण बघा, हे कशामुळं घडतं? द आय बॉल एलॉंगेटेड. नैसर्गिकरित्या लांबवरून येणारे जे रेज आहेत, आता इथं आपण हे दाखवलं की सिलरी मसल काम करून राहिले, म्हणजे लेन्स हा कमी जास्त होतो, पण नैसर्गिक म्हणजे थिन होऊ शकतो, म्हणजे फोकल लेंथ चेंज करू शकतो, पण लिमिट असते, हे तुम्हाला माहित आहे. आणि लांबवरून येणारे जे रेज आहेत हा अंतर जास्त झाल्यामुळं काय झालं की हा जो पॉइंट आहे हा रेटिन्यावर येऊ शकला नाही. त्याच्यामुळं या एलंगेटेड आय बॉलमुळं सुद्धा आपल्याला लांबवरून येणारे जे रेज आहेत हे रेटिन्यावर, म्हणजे त्याची इमेज रेटिन्यावर तयार न झाल्यामुळं ब्लर दिसायला लागली. सो दॅट द डिस्टन्स बिटवीन द लेन्स अँड द रेटिना इन्क्रीजेस. तर हा याचं दुसरं कारण किंवा काय वाढलेलं आहे? डिस्टन्स बिटवीन द लेन्स अँड द रेटिना. लेन्स आणि रेटिना वाढला, एलॉंगेशन, हे दुसरं कारण. दिस डिफेक्ट कॅन बी करेक्टेड बाय युझिंग स्पेक्टिकल्स. मग आता चष्मे वापरा. आता लांबचं दिसत नाही, आणि जर चष्मे आपण वापरला, स्पेक्टिकल्स जर आपण वापरले विथ, आता कोणता वापरायचा? विथ कॉन्केव्ह लेन्स ऑफ प्रॉपर फोकल लेंथ. आता मायोपिया आणि कॉन्केव्ह लेन्स हे दोन शब्द लक्षात ठेवायचे, म्हणजे तुम्हाला सगळं सोपं होऊन जातं लिहायला. मायोपिया मध्ये काय वापरतो आपण? कॉन्केव्ह. आता कॉन्केव्ह लेन्स का वापरतो हे आपण बघू. आता हा लांबवरचा ऑब्जेक्ट, हा डोळा, लांबवरून येणारे जे रेज आहेत. आता बघा, हा जर सरळ आला असता तर कॉन्व्हर्ज झाल्यानंतर समोर पडली. मग आता इथं काय केलं आपण
लेन्स तर काही करणार नाही, कारण त्याचा पॉवर ऑफ अकोमोडेशन काही गुड राहिलेलं नाही. त्याच्यामुळं या कॉन्केव्ह लेन्समुळं आपण हा जो रे आहे दाखवलेला, याला थोडस डायव्हर्ज करून टाकलं. काय केलं आपण? याला डायव्हर्ज केलं, वर उंच करून टाकलं काही डिग्रीमध्ये, कारण हा सरळ जाणार होता. याला काय केलं? डायव्हर्ज केलं, वर केलं. आता हा डायव्हर्ज झाल्यामुळं काय झाला? काही डिग्रीनं वर गेला, आणि त्याच्यामुळं दिस लेन्स डायव्हर्ज द इन्सिडेंट रे, आणि मग तो लेन्स हा कन्व्हर्ज करेल, आणि तो अशा प्रकारे कन्व्हर्ज करेल की इमेज कुठं तयार होईल? रेटिन्यावर. अँड these diverged ray can be converged by the lens in the eye. म्हणजे आता काय करायचं? आपल्या लक्षात आलं की बाबा आता लेन्स तर काही करणार नाही. मग आपण कॉन्केव्ह लेन्स घेतला, आणि मग तो अशा प्रकारे चूज केला की वो किती डायव्हर्ज करायचा, त्याचा पॉवर किती पाहिजे आपल्याला, जास्त डायव्हर्ज करायचं, कमी पॉवर डायव्हर्ज करायचा, जेणेकरून ही इमेज इथं तयार झाली पाहिजे. आता हा दुसरा रे सुद्धा पूर्ण इमेज तयार करेल, आणि मग ती जी लांबची वस्तू आहे ही आपल्याला दिसायला लागेल. टू फॉर्म द इमेज ऑन द रेटिना. कशामुळे? रेटिनावर इमेज तयार झाली. द फोकल लेंथ ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्स इज निगेटिव्ह. तुम्हाला माहित आहे, कारण त्याच साईडनं असते, आणि नंतर आपण लेफ्टलाच मोजतो. आणि कॉन्केव्ह लेन्सची जे पॉवर आहे ती निगेटिव्ह असते, आणि त्याच्यामुळे फोकल लेंथ ही आपण निगेटिव्ह. आता इथं उदाहरण घेतलं आपण, किंवा याची फोकल लेंथ 10 सेंटीमीटर आहे. एफ इज निगेटिव्ह फॉर डायव्हर्जिंग लेंथ, फोकल लेंथ निगेटिव्ह असते, आणि त्याची जर पॉवर काढली तर ती येते 2.5. याचे फॉर्म्युला वापरला, P इज इक्वल टू 1/f, आणि त्याच्यावरून आपण एक काढलं. आता इथं पॉवर ही निगेटिव्ह असते. सो ए लेन्स विथ निगेटिव्ह पॉवर इज रिक्वायर्ड फॉर करेक्टिंग द नियर साइटेडनेस. आता मुद्दा म्हणून हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कॉन्केव्ह लेन्सची पॉवर निगेटिव्ह असते, म्हणून मायोपिया करेक्ट करायसाठी निगेटिव्ह पॉवर असणारा लेन्स आपण वापरतो, म्हणजे कॉन्केव्ह लेन्स वापरतो. त्याच्यानंतर एक महत्वपूर्ण वाक्य आहे, द पॉवर ऑफ द लेन्स इज डिफरंट फॉर डिफरंट आय. आता ज्याला मायोपिया आहे, सारख्या नंबरचे चष्मे लागतात का? समजा एखाद्यानं म्हटलं की बाबा मला लांबचं दिसत नाही, मग धरला आणि एकाच नंबरचे सगळे चष्मे राहत नाही, म्हणजे त्या लेन्सचा पॉवर हा का राहतो? कॉन्केव्ह लेन्सचा कमी जास्त राहतो, डिपेंडिंग ऑन द मॅग्निट्यूड ऑफ देअर नियर साइटेडनेस. आता मॅग्निट्यूड कोणता आहे नियर साइटेडनेसचा? समजा आपण करेक्ट केला, आपण एक लेन्स कॉन्केव्ह लेन्स वापरला आणि करेक्ट केलं. आता मॅग्निट्यूड कोणता कशाला म्हणायचं? समजा लेन्स टाकायच्या आधी ह्या पॉइंटच्या ठिकाणी ते आले, म्हणजे इथं शॉर्ट पडली, जे आपला फोकल लेंथ आहे ती शॉर्ट पडली, म्हणून शॉर्ट साइटेडने. आता हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स प्रत्येक व्यक्तिगत वेगळं वेगळं असेल. कोणाचा समोर पडेल इमेज, कोणाची थोडीशी मागं, कोणाची थोडीशी मागं, म्हणजे ही जे मॅग्निट्यूड आहे शॉर्ट साइटेडनेसचा हा कमी जास्त आहे. आणि मग प्रॉपर इमेज मिळवायला हा जो लेन्स आहे, हे रेज किती डायव्हर्ज करायचे आहे त्याच्यावर आपल्याला त्या डायव्हर्जिंग पॉवरची, लेन्सची पॉवर आपल्याला चूज करावं लागेल. म्हणून इथं म्हटलेलं आहे की मॅग्नेट्यूड ऑफ द नियर साइटेडनेस ही मॅग्नेट्यूड वर ही लेन्सची पॉवर अवलंबून असते. तर इथं आपण मायोपिया संपवतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेले जे डिफेक्ट आहेत ते पूर्ण करू. थँक्यू.